तर आता आपण कसे मराठी माणसं आहे आणि आपल्याला धंदा कोणी शिकवत नाही ना कोणी शिकवलाय. आपल्याला भाई पडणं उठणं मग शिकणे. तर जसं की आता हे टियागोचं स्टार्टर आहे मी उघडलाय 6 महिन्यापासून गाडी म्हणजे उभी होती तर आज आता आले तर ते स्टार्टर जाम झालेलं. स्टार्टर उघडला तर जेव्हा मी स्टार्टर पहिले रिपेअर वगैरे नाही करायचो. स्टार्टर अल्टरनेटर मी घेऊन जायचो दुसरीकडे सर्व्हिस करायला, इलेक्ट्रिशियन कडे चाहे कोणाकडे. तर तिथं बसायचो ना घेऊन जायचो. मग मला तर दादा हे थोडं सर्व्हिस करून द्या ना. ते बोलायचे बस अर्धा तास बस 1 तास बस आणि त्याचे ते 1500 रुपये बोलायचे. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. बघितलं 2 वेळेस 3 वेळेस बघितलं त्यांचे तेच म्हणजे बाई बस गेस. तर एक दिवस माझ्या डोक्यात असं विचार आला बोललो आपणच शिकू ना, काय हरकत आहे शिकायला, काय होईल नुकसानच होईल. पहिली वेळेस उघडलं, दुसऱ्या वेळेस उघडलं, तिसऱ्या वेळेस उघडला, 3 वेळेस 500-500चं नुकसान झालं. चौथ्या वेळेस नाही झालं. चौथ्या वेळेस तेच 2000 रुपये आपण कस्टमर कडून घेतले, जे जेन्युइन रेट आहे तेच घेतले. पण एवढंच आहे स्वतःला समजलं ना काही काही गोष्टी स्वतः तर एवढंच आहे भाई. तुम्ही मार्केटमध्ये जर उतरले ना, धंद्यामध्ये उतरले ना, तर पहिले खूप पैसा ना धंद्यामध्ये टाकणं पडतो खूप. जोपर्यंत तुम्ही धंद्यामध्ये पैसा टाकणार नाही तोपर्यंत धंदा पैसा देणार नाही. तर भाई एवढंच आहे. जर काही काही गोष्टी शिकायच्या आहे ना, 1 वर्ष मी फक्त ना पैसेच खर्च केलेत धंदा शिकण्यासाठी. 1 वर्ष 1 ते 1.5 वर्ष पैसा खर्च केलाय. फिरलोय लोकांच्या मागं त्या कुठं काय वस्तू भेटते, कुठं काय भेटतं, कोणाच पाशी किती काय कसं कसं. त्या गोष्टी ना 1 वर्ष 1.5 वर्ष ना फक्त पैसा देऊन शिकलोय मी लोकांकडनं. पैसे दिलेत तर असंच नाही भेटत कोणाला काही. जोपर्यंत तुम्ही खर्च नाही करत ना तोपर्यंत काय होत नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.